नमस्कार मंडळी, कशा आहात? वेलकम टू माय चॅनल. सो ॲक्च्युली आज सकाळी शूट करायला नाही भेटलं, त्यामुळे आज सकाळी ॲक्च्युली बॅक टू बॅक मीटिंग होत्या. काय भाई, आज बॅक टू बॅक मीटिंग होत्या, त्यामुळे आज सकाळी शूट करायला नाही भेटलं. आपला मॉर्निंग वॉक पण राहिला, त्यामुळे आता पटापट जिमला जातो. जसं की तुम्ही टायटल आणि थंबनेलमध्ये बघितलं असेल की आज आपल्या मम्मीचा मेकओव्हर करायचं आहे, तर ती पण फुल एक्सायटेड आहे. ती आत्ताच विचारत होती कधी जायचं आहे. मला आलो पटकन जिम करू आणि मग लगेच जाऊ आपण. तर अपॉइंटमेंट घेतली आहे 7-7:30ची. माझ्या एका फ्रेंडचंच सलॉन आहे, तिथे चालणार आहे. तर पटापट आपण बॅकचा वर्कआउट संपवू आणि मग मम्मीला घेऊन आपण मेकओव्हर करायला जाऊ. चला जिममध्ये भेटतो. आता जिमला पोचलो आहे गाईस. 2 दिवस कॉम्पिटिशन होतं तर फुल गर्दी होती. आज खाली आहे जिम. अरे किधर था 2 दिन, फुल कॉम्पिटिशन था. नंतर पूर्ण जिम खाली आहे. मला वाटतं सगळे दमले वाटतं कॉम्पिटिशन खेळून. हे बघा, हार्डली 3-4 लोकच आहेत. मजा होती काल 2 दिवस, जरा मजा वाटत होती. फुल जिम भरलेली होती, कॉम्पिटिशन होतं. आता थोडंसं शांत झालं आहे. चला आपला बॅकचा वर्कआउट संपवू पटापट आणि घरी जाऊ. तर तुम्ही मागचे 2 ब्लॉग बघितले नसेल तर नक्की बघा. 2 दिवस फुल जिममध्ये कॉम्पिटिशन होतं आणि फुल मजा आलेली जिममध्ये. फुल मस्त इंटरेस्टिंग क्लिप्स आहेत, सगळ्या व्हिडिओज आहेत सगळ्या. तर प्लीज जाऊन बघा मागचे दोन्ही ब्लॉग. माझा फर्स्ट डेचा ब्लॉग, फर्स्ट ब्लॉग आणि सेकंड ब्लॉग पण. आज 3rd डे माझा ब्लॉगचा. थोडंसं आता कम्फर्टेबल झालो आहे मी कॅमेरासमोर. चला पटापट मस्त बॅक मारू, थोडं बायसेप मारू आणि लवकर घरी जाऊ. मारो एक्सरसाइज, बेस्ट एक्सरसाइज है बैक के लिए. तो बैक का एक्सरसाइज चालू करूँगा, सबसे पहले इससे चालू करूँ. अरे खोला ही नहीं. हाय गाईज, आपला बॅकचा वर्कआउट झालेला आहे आता. ग बायसेप मारायला ॲक्च्युली आता टाईम नाही, कारण मम्मी वाट बघते तिच्या मेकओव्हरची. तर मी पटापट बॅक मारून घेतली. बायसेप सॅटर्डेला मारू. तर आता निघतो आहे पटकन. मम्मीला पिकअप करू आणि लगेच सलॉनमध्ये पोचू. भेटतो तुम्हाला सलॉनमध्ये. बाय गाईस. तुझा मेकओव्हर करायचा आहे तर मम्मी माझी शॉकमध्ये आहे. नक्की काय येडेचाले करतोय. कॅमेरा घेतो, उचलतो. आता इथं आपण लुकच बदलून टाकूया. दिसत नाही.
काय याच्यात आपण लुक चेंज करू शकतो. तिचं ऐकू नका शॉर्ट बीट काय. हां नाही नाही फक्त हेअरकट करायचं आहे थोडंसं. पहिले हेअरकट करून घेऊया ना. हां केवढी ठेवायची लेंथ केवढी ठेवू शकतो. लेन केवढे केवढे हां तेवढे कापून टाक. आणि कसं लेयर्समध्ये तू सजेस्ट कर ना काही वेळेला काय सजेस्ट कर काय ठेवू शकतो. थोडासा लुक चेंज करायला. फ्रंटने शॉर्ट आहे ते चालेल ना मॅम तुम्हाला. तिला काही चालेल फक्त तिला तिचं आहे की जास्त एकदम केस छोटे करून शॉर्ट नाही करायचे. एकदम शॉर्ट नाही करत. लेंथ येते फक्त ना हे चीन बिलो ठेवतो प्रॉपर लेयर्समध्ये. इथनं कनेक्टेड लेयर्स असतात आणि पाठी पण लॉंग लेयर्स असतील जेणेकरून लेंथ पण मेंटेन राहील तुमचे आणि छान. आणि फ्रंटने थोडेसे फ्लिक्स दे. ठीक आहे. मित्र आहे हा माझा अडकळे आणि आहे ना देसाई ओमकार त्याच्या शाळेतला कॉलेजमधला. शाळेतला ना रे. हो स्कूलमध्ये. हां म्हणजे मग आम्ही एकाच कॉलेज आहे ठाणा कॉलेज. कसा वाटतोय न्यू लुक तुम्हाला. कसा आहे न्यू लुक. एकदम सुंदर. धन्यवाद. तर मी बोललो होतो ॲक्च्युली जसा पाहिजे तसा तो लुक झाला नाही आहे ॲक्च्युली. बट ठीक आहे छान दिसत होती मम्मी. थोडा लुक तिचा चेंज झाला आहे आणि मुळात ती खुश होती. तर मित्रांनो सीन काय की आपण किती काळजी घेतो नेहमी. आपण चांगल्या चांगल्या सलॉनमध्ये जातो चांगले फेशियल वगैरे चांगले स्किन केअर हेअर केअर वगैरे सगळं करतो. पण आपले जे पॅरेंट्स आहेत स्पेशली आपल्या ही जी ह्यांची माझ्या आईच्या काळातली जी पिढी आहे ते लोक एवढं त्यांच्या गोष्टींवर लक्ष देत नाही. ते बिचारे आपले सकाळपासून आपल्या किचनमध्ये असतात आणि कसं ते आपल्याला सगळं जेवण वगैरे व्यवस्थित करून देतील घर कसं सांभाळतील हे सगळं त्याच्यामध्ये ते बिझी असतात. त्यामुळे त्यांना त्यांच्यासाठी कधी टाईम नसतो. सो अशा वेळी काही आपण जेव्हा त्यांना असं घेऊन जातो तर त्यांना पण स्पेशल फील होतं की हा ॲक्च्युली आमच्या मुलांनी आम्हाला घेऊन गेलं आणि आमचा लुक चेंज केला. आणि तुम्ही आज बघितलं असेल ती किती खुश होती. तर बरं वाटलं ते सगळं बघून. तर आय होप तुम्हालाही आवडलं असेल. आवडला असेल तर प्लीज कमेंटमध्ये सांगा की कसा वाटला तुम्हाला आजचा व्लॉग आणि मम्मीचा मेकओव्हरचा. आणि गाईज खूप मेहनत करून मेहनत नाही ॲक्च्युली हिम्मत करून मी ॲक्च्युली हे सगळे ब्लॉग बनवतो आहे. सारखं डोक्यात येतं की काय हे करतो आहे हे मी प्रॉपर करतो आहे की नाही व्यवस्थित करतो आहे ह्याला काय अर्थ आहे का नाही. लोक बघत नाही आहेत सध्या. बट ठीक आहे जेव्हा नशीब चमकायचं तेव्हा चमकेल. आपण प्रयत्न करत राहूया. प्रयत्नार्थी परमेश्वर. तुमची साथ पाहिजे. जर तुम्ही हा व्लॉग बघत असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा. तुम्हाला कसा वाटला प्लीज कमेंटमध्ये टाका. आणि आता सध्या आपण आपला नाईट वॉक करतो आहे नेहमीप्रमाणे. आता उद्या परवापासून गाईज ब्लॉग अजून इंटरेस्टिंग होतील कारण आमच्या घरी लग्न आहे माझ्या भावाचं. ते कल्याणला आहे. तर फुल लॉन मजा आहे आणि ते मी सगळं ब्लॉगमध्ये दाखवायचा प्रयत्न करेन. तर त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा पुढच्या नवीन लेटेस्ट ब्लॉगसाठी. आणि भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये. गुड नाईट गाईज.